दोन चलातील रेषीय समीकरणे हा इयत्ता 10वीतील भाग 1 मधील पहिला चॅप्टर पहिलं प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये दोन चलातील रेषीय समीकरणे कशी सोडवायची आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपण चल म्हणजे काय हे समजून घेऊयात. चल ॲज अ एक्झाम्पल आता आपण घेतलं किंवा 5x आपण असे घेऊयात. ह्याच्यामध्ये x हा एकच चल आहे आणि हे 5 जे आहे तो सहगुणक आहे. 5 हे सहगुणक. दोन चल म्हणजे काय तर दोन वेगवेगळ्या चलांचा एकत्रित आपण अभ्यास करतो त्यावेळेस त्याला दोन चलातील रेषीय म्हणजे त्या दोन्हीही चलांची कोटी ही एक असायला पाहिजे तरच त्याला आपण रेषीय समीकरणे असं म्हणू शकतो. जसे की 4m 4m अधिक 3n बरोबर 12. या गणितामध्ये m आणि n हे चल आहेत आणि 4 आणि 3 हे त्यांचे सहगुणक आहेत. तर हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे कारण ह्या दोन्ही चलांची कोटी ही एक आहे. म्हणून या समीकरणाला आपण दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणू शकतो. तसेच दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप हे ax अधिक by प्लस c इज इक्वल टू 0 म्हणजे a आणि b या ठिकाणी सहगुणक असणार आहेत. x आणि y हे चल असणार आहेत. c हा एक नंबर असणार आहे. तो बरोबर करून आपण हे समीकरण आपण सोडवणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूयात. त्याच्या अगोदर आपण दोन चलातील रेषीय समीकरणे याची व्याख्या बघूयात. त्याच्यानंतर ना 1 मार्काला तुम्हाला बोर्ड विचारू शकतं की हे समीकरण रेषीय समीकरण आहेत की नाहीत. तर ते आहेत का नाहीत ते पण आपण शोधूयात. जसे की दोन चलातील रेषीय समीकरणे या ठिकाणी व्याख्या ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. सामान्य रूप आहे x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. तर आता याच्या खाली आपण बघूयात कोणती कोणती रेषीय समीकरणे आहेत. मराठीतून घेऊयात. 4m अधिक 3n बरोबर 12. या ठिकाणी m आणि n हे दोन्ही चल आहेत. 3 आणि 4 त्यांचे सहगुणक बरोबर 12 हे c ची किंमत आहे. तर हे रेषीय समीकरण आहे. दुसरा एक्झाम्पल आहे 3x वर्ग वजा 7y बरोबर 13. या ठिकाणी y ची कोटी 1 आहे पण x ची कोटी ही 2 आहे. त्याच्यामुळे हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. वर्गमुळात 2x वजा वर्गमुळात 5y बरोबर 16. या ठिकाणी वर्गमुळात जरी दोन्ही नंबर असले तरी चलांची कोटी ही 1 आहे. त्याच्यामुळे हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. 0x अधिक 6y वजा 3 बरोबर 0 हेही वर्ग समीकरण नाही. 0.3x अधिक 0y वजा 36 बरोबर 0 हेही वर्ग समीकरण नाही. 4/x अधिक 5/y बरोबर 4 हेही वर्ग समीकरण नाही कारण चल हे अपूर्णांकाच्या रूपात नसते. त्याच्यामुळे हे समीकरण नाही. 4xy वजा 5y वजा 8 बरोबर 0 हेही रेषीय समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण नाही कारण 5y हे एक चल पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला दोन चल एकाच पदात घेतली आहेत म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. याच्यानंतर आपण बघूयात दोन चलातील रेषीय समीकरण सोडवा. त्याचा डायरेक्ट आपण सोडवलेले उदाहरण घेऊयात. सोडवलेल्या उदाहरणामध्ये पहिलं गणित आहे 5x वजा 3y बरोबर 8 आणि दुसरे एक्झाम्पल आहे 3x अधिक y बरोबर 2. तर आता ही गणित आपल्याला अशी पडतात. तर आता ही सोडवायची कशी तर सगळ्यात सुरुवातीला आपण हे दोन्हीही गणित एकाखाली एक लिहून त्याला नंबर द्यायचे. जसे की हे 1 नंबर. दुसरं लिहूयात 3x अधिक y बरोबर 2. या समीकरणांना 1 आणि 2 अशी आपण आता या ठिकाणी नावं दिली आहेत. आता सोडवूयात ते. आता सोडवत असताना आपल्याला या चलामध्ये
एका चलाचा आपल्याला लोप करायचा असतो, म्हणजे एक चल आपल्याला घालवायचं असतं. जसं बघायला गेलं तर या ठिकाणी 5 आहे आणि या ठिकाणी 3 आहे. सहगुणक सेम करावे लागतात आपल्याला अगोदर, मग आपण त्याचा लोप करू शकतो. आता या ठिकाणी 3 आहे आणि या ठिकाणी 1 आहे. जर आपण एक्सचे सहगुणक सेम सारखे आणायचा प्रयत्न केला तर आपल्याला 1 या समीकरणाला वेगळ्या नंबरने गुणावं लागेल आणि 2 या समीकरणाला वेगळ्या नंबरनं गुणावं लागेल. त्याच्यापेक्षा आपण या ठिकाणी 3 आहे तरी वायचा सहगुणक 1 असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी 3 आणायला सोपं जाईल. मग आपण समीकरण 2 या समीकरण नंबर 2 या समीकरणाला 3 ने गुणू. समीकरण 2 ला 3 ने गुणू. समीकरण 2 त्याला आपण गुणतोय. 3x गुणुले 3 अधिक y गुणुले 3 बरोबर 2 गुणुले 3. आता गुणत असताना प्रत्येक पदाला आपल्याला गुणावं लागणार आहे, फक्त वायला गुणून चालणार नाही. बरोबर चिन्हाच्या पलीकडे जो नंबर आहे त्याला सुद्धा आपल्याला 3 न गुणावं लागेल. गुणत असताना समीकरणाच्या दोन्ही बाजूंना गुणावं लागतं. 3 त्रिक 6x अधिक 3y बरोबर 6. हे समीकरण नंबर झालं 3. आता या ठिकाणी वायचे सहगुणक सेम असल्यामुळे आपल्याला एका समीकरणाचा लोप करता येतो. तर आपण करूयात. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न असतो की आता हे 5x वजा 3y बरोबर 8 बरोबर 1 आहे आणि या ठिकाणी आहे 6x अधिक 3y बरोबर 6. तर हे गणित सोडवत असताना आपल्याला प्रश्न पडतो नेमकी आपण बेरीज करायची का वजाबाकी. आता बेरीज आणि वजाबाकी करत असताना आपण साईन चेक करायची, चिन्ह चेक करायची की या ठिकाणी वजा आहे, या ठिकाणी अधिक आहे. तर आपण या ठिकाणी वेगवेगळी चिन्ह असल्यामुळं आपण या ठिकाणी वजाबाकी करणार आहोत. वजाबाकी करत असताना आपली चिन्ह चेंज होतात, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी बेरीज करूयात. कारण वजाबाकी करायला गेलं तर हे वजा वजा अधिक होऊ शकतं किंवा हे अधिक वजा वजा होऊ शकतं. त्यामुळे समीकरण 1 व 3 ची बेरीज करू. बेरीज करत असताना आपण एकाखाली एक समीकरण लिहून काढूयात. 5x वजा 3y बरोबर 8 आहे. त्याच्यानंतर समीकरण नंबर 3 लिहूयात. 6x अधिक 3y बरोबर 6. बेरीज करायला गेलं तर हे चिन्ह चेंज होणार नाही, त्याच्यामुळे आपण लिहू शकतो इथं 5x आणि 6x हे झाले 11x वजा 3y आणि अधिक 3y हे कॅन्सल झाले. 8 आणि 6 दोन्ही मिळून किती झाले 14. या ठिकाणी आपला गुणाकार चुकला आहे. 3 त्रिक 9 येतं आणि याही ठिकाणी 9 येतं. 6 आणि हे 5 14 झाले. x बरोबर हे 14 गुणाकारच्या फॉर्ममध्ये आहे, तिकडं पाठवत असताना हे भागिले होतं. 14 1 14. x बरोबर किती आलं 1 आलं. तर पुढे आपल्याला या ठिकाणी आपल्याला x भेटला, तर पुढे आपण y काढूयात. y काढण्यासाठी x बरोबर ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू शकतो किंवा आपण 2 मध्ये सुद्धा ठेवू शकतो. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 लिहून काढूयात. समीकरण 1 आहे 5x वजा 3y बरोबर 8. याच्यामध्ये आपल्याला x ची किंमत ही 1 ठेवायची आहे. 5x ची किंमत 1 ही कंसात ठेवायची वजा 3y बरोबर 8. 5 1 5 वजा या दोघांच्यामध्ये गुणाकार आहे वजा 3y बरोबर 8. वजा 3y आहे तसंच राहतं. हे अधिक 5 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन वजा 5 होतं. वजा 3y बरोबर 3 हे वजा y असंच हे 3 गुणाकार आहे, तिकडे जाऊन भागाकार होतं आणि वजा y बरोबर 1 येतं. हे वजा चिन्ह चलाला न राहता त्याच्या पुढच्या नंबरला म्हणजे 1ला जातं, म्हणजे 1च्या किंमतला म्हणजे वजा 1. ह्या निघाल्या आपल्या x आणि yच्या किमती. x आणि yच्या किमती काय निघाल्या, x बरोबर 1 आणि y बरोबर वजा 1. हे पुस्तकातील बीजगणित या पुस्तकातील गणित भाग 1 या पुस्तकातील पेज नंबर 2 वरील सोडवलेलं गणित आहे. तुम्ही बघू शकता हे गणित
अशाच प्रकारे पुस्तकामध्ये सुद्धा सोडवलेलं आहे, फक्त ते कसं सोडवलं हे आपल्या लक्षात येत नाही, म्हणून हे मी तुम्हाला या ठिकाणी सोडवून दाखवलेलं आहे. तर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवलेलंच गणित दुसरं घेणार आहोत.